आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच गोष्ट सांगतो। आजची बातमी ऐकून तुमचा आनंद दुप्पट होणार आहे, कारण खूप दिवसांपासून जी वाट बघत होतात ती वाट आता संपली आहे। होय, खुशखबर, मोठी खुशखबर आली आहे। लाडक्या ताईंनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते खूप लोकांना अजून माहिती नाही। वितरणाचा GR म्हणजे शासन निर्णय आलेला आहे। 2 निधीमध्ये वाढ झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हप्ता आता निश्चित आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्ये स्किप केलात तर महत्त्वाची माहिती चुकणार आहे। सकाळी दिलेली माहिती आता खरी ठरली। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं, 1 काळजी करू नका, 2 हप्ता येणारच आहे, 3 आणि या आठवड्यात मोठी अपडेट येणार। आणि आता बघा, अगदी तसंच झालं आहे। यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, 1 अफवांवर नाही, योग्य माहितीवर विश्वास ठेवा। मोठी बातमी, GR जारी झाला आहे। आता सरळ मुद्द्यावर येतो। 24 मार्च 2026 रोजी वितरणाचा GR जारी झालेला आहे। 2 होय, महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत GR आलेला आहे। याचा अर्थ काय? 1 योजना बंद नाही, 2 पैसे थांबलेले नाहीत, 3 उलट प्रक्रिया सुरू झाली आहे। GR म्हणजे काय? काही जणांना प्रश्न पडतो, GR म्हणजे काय? तर सोप्या भाषेत, 1 सरकारने अधिकृतपणे पैसे वाटपासाठी मंजुरी दिली, 2 म्हणजे आता पुढची प्रक्रिया सुरू होणार। पण लक्षात ठेवा, 3 GR आला म्हणजे लगेच पैसे खात्यात येत नाहीत, 4 त्यानंतर काही दिवस प्रक्रिया चालते। महत्त्वाची गोष्ट, 1 अजून वाटप सुरू झालेलं नाही। लाडक्या ताईंनो, ही गोष्ट नीट समजून घ्या। 1 GR आला आहे, 2 पण अजून पैसे वाटप सुरू झालेलं नाही। म्हणजे काय? 3 पुढच्या काही दिवसांत वाटप सुरू होईल, 4 आणि मग तुमच्या खात्यात पैसे येतील। निधीमध्ये मोठी वाढ, आनंदाची बातमी। आता अजून एक मोठी खुशखबर, 1 यावेळी निधीमध्ये वाढ झालेली आहे। मागच्या वेळेस फक्त 98 कोटी मंजूर झाले होते, पण यावेळी तब्बल 277 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। हे काय दाखवतं? 1 सरकार या योजनेला सिरियस घेत आहे, 2 आणि पुढे ही योजना चालू राहणार आहे। वार्षिक बजेट अपडेट जर पूर्ण वर्षाचा विचार केला तर 1 जवळपास 3960 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, 2 म्हणजे योजना बंद होणार नाही, उलट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। अफवा विरुद्ध सत्य। लाडक्या ताईंनो, गेल्या काही दिवसांत काय ऐकलं असेल? 1 योजना बंद होणार, 2 पैसे थांबणार, 3 हप्ते मिळणार नाहीत। पण आता काय दिसतंय? 1 GR आलेला आहे, 2 निधी वाढलेला आहे। म्हणजे या सगळ्या अफवा चुकीच्या होत्या। हप्ता कधी येणार? आता सगळ्यात मोठा प्रश्न, पैसे कधी येणार? तर बघा, 1 GR आला आहे, 2 त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत वाटप सुरू होईल, 3 जर या महिन्यात नाही आलं तर पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला नक्की येईल, 4 म्हणजे आता जास्त वाट बघावी लागणार नाही। 100% खात्री, हप्ता येणारच। लाडक्या ताईंनो, मी पुन्हा स्पष्ट सांगतो, 1 तुम्हाला हप्ता 100% मिळणार, 2 कारण GR आला आहे, 3 निधी मंजूर आहे, 4 प्रक्रिया सुरू आहे। म्हणून 1 घाबरायचं नाही, 2 पॅनिक व्हायचं नाही। कोणाला पैसे मिळणार? 1 ज्यांनी ई-केवायसी कंप्लीट केला आहे, 2 जे पात्र आहेत, 3 ज्यांना आधीचे हप्ते मिळाले, त्यांना पैसे मिळणारच। ई-केवायसी अजून बाकी असेल तर? ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। 1 जर तुमचं ई-केवायसी बाकी असेल तर लगेच कंप्लीट करा, नाहीतर नाव यादीतून बाहेर जाऊ शकतं। आता सगळ्या लाडक्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा,
1. तुमचं नाव. 2. तुमचा जिल्हा. 3. ई-KYC झालं का? 4. 19वा हप्ता मिळाला का? मी पर्सनली बघणार आहे आणि रिप्लाय देणार आहे. लाडक्या बहिणींनो, मला माहिती आहे. 1. तुम्ही या पैशाची वाट बघता आहात. 2. घरखर्च, मुलांचं शिक्षण, गरजा सगळं यावर अवलंबून आहे. 3. म्हणूनच मी तुम्हाला चुकीची माहिती कधी देत नाही. 4. फक्त व्हेरीफाय केलेली माहिती देतो. 1. GR आला आहे. 2. निधी वाढलेला आहे. 3. वाटप लवकरच सुरू होणार आहे. 4. हप्ता 100% मिळणार आहे. लाडक्या ताईंनो, 1. हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला पोहोचला पाहिजे. 2. कारण अजूनही बऱ्याच जणी घाबरलेल्या आहेत. 3. म्हणून लगेच शेअर करा. 4. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून